अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. आजचा विषय प्रत्येक भक्ताच्या मनाला स्पर्श करणारा आहे, कारण हा प्रश्न कधीतरी प्रत्येक भक्ताच्या मनामध्ये नक्कीच येत असतो. मी स्वामींची भक्ती करतो, दररोज नामस्मरण करतो, मनापासून प्रार्थना करतो, कोणाचं वाईट करत नाही, मग माझ्याच आयुष्यात इतक्या परीक्षा का येतात? कधी आर्थिक अडचणी, कधी नात्यांमधील तणाव, कधी आरोग्याच्या समस्या, कधी कामामध्ये अपयश आणि कधी अचानक आलेलं संकट. अशा वेळी अनेक भक्तांच्या मनात नकळत प्रश्न निर्माण होतो, स्वामी, मी तुमची भक्ती करत असताना माझ्याच वाट्याला हे सगळं का? स्वामी भक्तांनो, जर हा प्रश्न तुमच्या देखील मनात कधी आला असेल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण जाणून घेणार आहोत भक्तांच्या आयुष्यात वारंवार परीक्षा का येतात आणि त्या परीक्षांकडे पाहण्याचा योग्य दृष्टिकोन कोणता आहे. सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घ्या, भक्ती म्हणजे संकटमुक्त जीवनाची हमी नाही. भक्ती म्हणजे संकटांना सामोरे जाण्याची शक्ती. आपण अनेकदा असा समज करून घेतो की देवभक्ती केली की आयुष्यात कोणतीही अडचण येऊ नये, पण वास्तव हे तसं नसतं. जगातील अनेक संत, महात्मे आणि परमभक्त यांच्या आयुष्यात देखील मोठमोठ्या परीक्षा आल्या होत्या, मात्र त्यांनी श्रद्धा सोडली नाही आणि म्हणून ते महान ठरले. पहिलं कारण म्हणजे परीक्षा ही आपली शक्ती दाखवण्यासाठी येतात. स्वामी भक्तांनो, लोखंड तापल्याशिवाय मजबूत होत नाही, सोनं अग्नीत गेल्याशिवाय शुद्ध होत नाही आणि माणूस हा संकटांना सामोरं गेल्याशिवाय त्याची खरी ताकद ही त्याला कळतच नाही. अनेक वेळा आपण स्वतःलाच कमी समजत असतो, पण एखादं संकट येतं आणि त्यातून बाहेर पडताना आपल्यालाच आश्चर्य वाटतं की आपण इतके मजबूत आहोत. म्हणून प्रत्येक परीक्षा ही शिक्षा नसते, कधी कधी ती आपल्या सामर्थ्याची ओळख करून देणारी संधी असते. दुसरं कारण, श्रद्धा किती दृढ आहे हे तपासलं जातं. जेव्हा सर्व काही चांगलं चाललेलं असतं तेव्हा देवावर विश्वास ठेवणं सोपं असतं, पण जेव्हा परिस्थिती प्रतिकूल असते तेव्हा श्रद्धा टिकवणं कठीण असतं. याच वेळी खरी भक्ती दिसून येते, कारण भक्ती म्हणजे फक्त सुखात केलेलं नामस्मरण नाही, तर दुःखातही स्वामींचा हात न सोडणं आहे. तिसरं कारण, जीवनातील काही धडे फक्त अनुभवातूनच शिकता येतात. काही गोष्टी पुस्तकांमधून शिकता येतात, काही गोष्टी इतरांच्या अनुभवातून, पण काही धडे असे असतात जे स्वतः अनुभव घेतल्याशिवाय समजतच नाही. संयम, धैर्य, क्षमाशीलता, नम्रता हे गुण अनेकदा कठीण काळातूनच विकसित होतात. म्हणून संकट कधी कधी जीवनाचे शिक्षक बनून येतात. कारण क्रमांक 4, अहंकार दूर करण्यासाठी. अनेक वेळा यश मिळालं, पैसा मिळाला, मान सन्मान मिळाला की माणूस नकळत अहंकारी होऊ लागतो आणि त्याला वाटू लागतं की हे सर्व मीच केलं. अशा वेळी एखादी परीक्षा त्याला वास्तवाची जाणीव करून देते की जीवनातील प्रत्येक गोष्ट आपल्या नियंत्रणात नसते, आणि ही जाणीव माणसाला पुन्हा नम्र बनवते. पाचवं कारण म्हणजे योग्य दिशेकडे वळवण्यासाठी. स्वामी भक्तांनो, कधी कधी आपण ज्या मार्गावर चालत असतो तो मार्ग आपल्या हिताचा नसतो, पण आपल्याला ते दिसतच नाही. अशा वेळी
एखादं अपयश, एखादा अडथळा किंवा एखादी अनपेक्षित घटना आपल्याला थांबवते आणि नंतर लक्षात येतं की तो अडथळा नसून एक इशारा होता, जो आपल्याला चुकीच्या मार्गापासून दूर घेऊन गेला. 6वं कारण, संयम शिकवण्यासाठी. आजच्या काळात प्रत्येक गोष्ट लगेच हवी असते. लगेच यश, लगेच पैसा, लगेच परिणाम. पण निसर्गाचा नियम हा वेगळा आहे. बी पेरल्यावर झाड लगेच उगवत नाही, त्याला वेळ लागतो. तसंच जीवनातील अनेक गोष्टींना देखील वेळ लागतो. म्हणून काही परीक्षा आपल्याला वाट पाहण्याची कला शिकवतात. 7वं कारण, स्वामींची जवळीक अनुभवण्यासाठी. हे कारण सर्वात सुंदर आहे. अनेक भक्त सांगतात की त्यांच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळात त्यांनी स्वामींना सर्वाधिक जवळून अनुभवलं. जेव्हा सर्व मार्ग बंद झाले होते तेव्हा अचानक मदत मिळाली. जेव्हा कोणीच सोबत नव्हतं तेव्हा मनाला धीर मिळाला. जेव्हा आशा संपत आली होती तेव्हा नव्या मार्गाची दारं उघडली. म्हणून कधी कधी परीक्षा ही स्वामींपासून दूर नेण्यासाठी नसते, तर त्यांच्या अधिक जवळ आणण्यासाठी असते. एक महत्वाची गोष्ट मित्रांनो, प्रत्येक अडचण ही स्वामींची परीक्षा आहे असं निश्चितपणे म्हणता येत नाही. काही अडचणी आपल्या निर्णयांमुळे येतात, काही परिस्थितीमुळे, तर काही जीवनाचा नैसर्गिक भाग असतात. पण श्रद्धावान व्यक्ती त्या काळातून देखील अर्थ, धैर्य आणि प्रेरणा शोधण्याचा प्रयत्न करतात. स्वामी भक्तांनो, परीक्षा आल्या म्हणून घाबरू नका. कारण वादळ कायम राहत नाही, रात्र कायम राहत नाही आणि संकट देखील कायम राहत नाही. महत्वाचं म्हणजे त्या काळात श्रद्धेचा दिवा विझू देऊ नका, नामस्मरण सोडू नका, प्रार्थना सोडू नका आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःवरचा विश्वास हा कधीही सोडू नका. कारण स्वामींचा संदेश आजही तितकाच जिवंत आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या एका वाक्यात भक्ताला जगाची शक्ती मिळते आणि संकटावर मात करण्याचं धैर्य मिळतं. जर तुम्ही स्वामींवर अखंड श्रद्धा ठेवत असाल आणि स्वामींचे खरे भक्त असाल तर कमेंटमध्ये श्रद्धेने नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला आजचा हा भक्तिमय व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तसेच जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत या व्हिडिओला नक्की शेअर करा. आपल्या श्री स्वामी समर्थ परिवाराचा भाग जर तुम्हाला व्हायचं असेल तर आपल्या श्री स्वामी समर्थ या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भिवू नको, स्वामी सदैव पाठीशी आहेत.